नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडी टाईम. तर स्टडी टाईममध्ये सर्वांचं स्वागत करतो. मी शास्त्री सर आणि आपण आजचं लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर तुम्ही स्टडी टाईम चॅनलवरती गेला असाल तर तुम्हाला वेगळ्या प्लेलिस्ट दिसतील. त्याच्यामध्ये आपण हिंदीमध्ये सुद्धा आपण लेक्चर घेत आहोत. जे लेक्चर आपण इकडे मराठीत घेतो तेच लेक्चर आपण हिंदीमध्ये सुद्धा घेतो आहोत. त्याचबरोबर वैदिक मॅथ या नावाने आपण एक कोर्स स्टार्ट केलेला आहे. तो कोर्स आपला 7 दिवस चालणार आहे, म्हणजे 7 लेक्चर्स होणार आहेत. त्यातले आपले 3 लेक्चर झालेले आहेत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या स्टडी टाईम चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, गणित म्हटलं की संख्या येते, संख्या म्हटले की गणित येते. कोणाला पण जर गणिताचा विषय निघाला की ते संख्याशास्त्र येतंच, किंवा संख्या आल्या की गणित, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. तर आपण आज इथं संख्या बघणार आहोत, म्हणजेच काय, संख्या व संख्येचे प्रकार. सुरुवातीला आपण आज ह्या लेक्चरमध्ये संख्या व संख्येचे प्रकार बघणारच आहोत. या संख्या आणि संख्येच्या प्रकारावरती आपण एक 3 लेक्चर्स घेणार आहोत. आज त्याचा पार्ट 1 बघणार आहोत. नंतर जो सेकंड लेक्चर येईल तो पार्ट 2 राहील. नंतर थर्ड लेक्चर येईल तो पार्ट 3 राहील. तर आज आपण संख्या व संख्येच्या प्रकारमध्ये एक 4 ते 5 टाईप शिकणार आहोत. ते म्हणजे कुठले कुठले असतील तुम्हाला सांगतो मी. नैसर्गिक संख्या असतील, पूर्ण संख्या, सम संख्या, विषम संख्या. या संख्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्या संख्यांवरती कुठकुठले एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेत विचारले जातात त्याचा आपण इकडे अभ्यास करणार आहोत. ते एक्झाम्पल्स आपण सोडून घेणार आहोत. त्याचबरोबर उद्याच्या लेक्चर्समध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर जो येणार आहे त्याच्यामध्ये आपण मूळ संख्या, जोडमूळ संख्या असतील, सहमूळ संख्या असतील, त्रिकोणी संख्या काय असतात, परिमेय संख्या काय असतात, अपरिमेय संख्या काय असतात, हे आपण सेकंड लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि जो शेवटचा लेक्चर आपला जो येईल संख्या व संख्येच्या प्रकारमध्ये, त्याच्यामध्ये आपण रोमन चिन्ह शिकणार आहोत. त्याचबरोबर दर्शनी संख्या किंवा दर्शनी किंमत म्हणतो आपण त्याला, किंवा स्थानिक किंमत, त्या कशा शोधायच्या हे आपण शिकणार आहोत. आणि त्याच्याचबरोबर तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण एक 10 ते 15 उदाहरणे, प्रश्न तुमचे आपण सॉल्व करून घेणार आहोत. म्हणजेच काय, वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन आपण तिथं सॉल्व करून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज आपण संख्या व संख्याचे प्रकार याच्यामधले एक 4 ते 5 टाईप घेणार आहोत. सुरुवातीला आपण लिहून घेऊ इकडं, संख्या व संख्यांचे प्रकार. तुम्हाला माहितीच आहे संख्या म्हणजेच काय, 1 2 3 4 5 6 या संख्या असतात. संख्याचे प्रकार कुठले कुठले असतात. नैसर्गिक संख्या असते, समसंख्या, विषम संख्या, पूर्ण संख्या, अपूर्णांक संख्या, मूळ संख्या टाईप असतात, सहमूळ, जोडमूळ संख्या असतात, त्रिकोणी संख्या असतात. हे वेगवेगळ्या संख्या आपण बघणारच आहोत. तर आज आपण इथं एक 4 किंवा 5 संख्यांचे प्रकार आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघणार आहोत नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आपण पूर्ण संख्या बघणार आहोत. नंतर आपण सम संख्या बघणार आहोत. आणि लास्टला विषम संख्या बघणार आहोत. या 4ही संख्यांवरती कुठकुठल्या टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत येतात त्याचा जर आपण अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी या सर्व संख्यांवरती किंवा यांच्या संख्यांमध्ये कुठले कुठले क्वेश्चन विचारले जातात ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला स्टार्ट करणार आहोत आपण नैसर्गिक संख्या. बघा, नैसर्गिक संख्येलाच तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणू शकता नॅचरल नंबर म्हणतात, पूर्ण संख्येला होल नंबर म्हणतात, सम संख्याला इव्हन नंबर म्हणतात, आणि विषम संख्येला ऑड नंबर म्हणतात. ते तुम्हाला माहीतच असेल किंवा माहीत नसेल तर तुम्ही माहीत केलेले आहे आत्ता. ओके, तर आज आपण संख्या व संख्यांचे प्रकार याच्यातला पार्ट 1 बघणार आहोत. ओके, याच्यामध्ये आपण एक 4 संख्या शिकणार आहोत. नैसर्गिक, पूर्ण, सम आणि विषम, त्याच्यावरती कुठले एक्झाम्पल येतात तुम्हाला परीक्षेमध्ये ते बघणार आहोत. संख्या बघितल्यानंतर लगेच आपण त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व करून घेणार आहोत. ओके, तर सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्या बघणार आहोत.
एक लक्ष द्या इकडं, नैसर्गिक संख्या म्हणजेच आपल्या मोज संख्या असतात. नैसर्गिक संख्यांनाच आपण मोज संख्या म्हणतो. मग त्या नैसर्गिक संख्या कुठल्या कुठल्या? नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 इकडे अनंतपर्यंत आहेत. आपण सांगू शकत नाही एवढ्या. म्हणजे काय, 1 पासून सुरुवात होऊन जिथं कुठं एंड नाही, म्हणजे अनंत, एवढ्या त्या नैसर्गिक संख्या आहेत. म्हणजे आपण त्यांना काउंट करू शकतो. आपण काउंट करतो 1 2 3 4 5 आपण काउंटिंग करतो, सो त्यांना काउंट नंबरसुद्धा म्हणतात किंवा मोज संख्यासुद्धा म्हणतात. जर तुम्हाला परीक्षेत जर तुम्हाला प्रश्न आला असेल की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, ओके, सॉरी इथं चुकलो होतो आपण, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती. ओके, तर तुम्हाला जर ऑप्शन दिलेले असतील, इकडे 2, इकडे 3, इकडे 4 आणि चौथा ऑप्शन असेल तुम्हाला 1, तर तुमचं उत्तर काय येणार? जर तुम्हाला सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर कोणती असं प्रश्न विचारला असेल तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 1. ओके, नैसर्गिक संख्यामध्ये सर्वात जे लहान नैसर्गिक संख्या असते ती 1 असते. एवढं तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं. आणि जर तुम्हाला विचारलं नैसर्गिक संख्याची शेवटची संख्या कोणती, ती अनंतमध्ये असते. जर ऑप्शनमध्ये तुम्हाला जे बिग नंबर दिला असेल, मोठी संख्या दिली असेल, ते तुमचं उत्तर असणार आहे. ओके ओके, तुम्हाला समजलं असेल. अजून एक नैसर्गिक संख्येत काय असतं बघा, नैसर्गिक संख्या ही नेहमी धन संख्या असते. नैसर्गिक संख्या ही नेहमी धन संख्या असते. म्हणजेच काय, तिच्या पुढे प्लस म्हणजे ॲडिशन, त्याला आपण धन म्हणतो. धन चिन्हानेच ती सुरुवात होते, किंवा न लिहिल्या तरी चालते. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग याच्यावरती कुठले कुठले आपल्याला प्रश्न विचारले जातात नैसर्गिक संख्यावरती, ते आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण नैसर्गिक संख्या जे लिहिलं तिथं चुकलेलं होतं, हे नाव करेक्ट आहे त्याचं. ओके, तर नैसर्गिक संख्येवरती तुम्हाला कुठले कुठले प्रश्न विचारतात, जसे की आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्हाला विचारतात 1 पासून ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज. बेरीज किती, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ओके, तर तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, जर अशा टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल 1 पासून ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तुम्हाला माहिती आहे 1 पासून ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहेत, 100. ओके, जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला असेल तर तुम्ही लिहिताना काय करायचं, एक फॉर्म्युला आहे, 2 फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे. n ब्रॅकेट n+1 डिवायडेड बाय 2 आणि एक दुसरा फॉर्म्युला आहे, शेवटची संख्या गुणिला पुढची संख्या. ओके, हे 2 सूत्र आहेत, त्याच्यानुसार तुम्ही जाऊ शकता. समजा n म्हणजे काय, नंबर ऑफ किती संख्या आहेत, 100. n+1 म्हणजे काय, 100 + 1 म्हणजेच किती, 101 भागिला 2. जर तुम्ही याचंच उत्तर काढलं तर तुमचं उत्तर येणार आहे 50, म्हणजे 5050. हे तुमचं उत्तर येणार आहे. तुम्ही सेकंड पद्धतीने जरी काढलं, 100 गुणिला 101 काय, 100 गुणिला 101 भागिला 2, तरी तुमचं उत्तर येणार आहे 5050.
अशा टाईपचे जर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले परीक्षेत 1 पासून ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 5050. या प्रकारचा फॉर्म्युला असतो. एन म्हणजे काय, नंबर ऑफ संख्या, n+1 म्हणजे काय, नंबर ऑफ संख्या प्लस 1 आपण इकडे केलेलं आहे आणि त्याचे उत्तर काढल्यानंतर तुम्हाला 5050 हे उत्तर येणार. ओके, एक दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. जर तुम्हाला परीक्षेत विचारलं की 1 पासून 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर तुम्हाला मी आत्ताच जस्ट सांगितलं होतं की आपला फॉर्म्युला आहे n+1 डिवायडेड बाय 2 किंवा जेवढ्या संख्या असतील तेवढे गुणिला पुढची संख्या भागीला 2. ओके, जर पण या फॉर्म्युल्यामध्ये जर ह्या व्हॅल्यू टाकल्या, समजा 50 ही तुमची नैसर्गिक संख्या आहेत, 50 + 1 म्हणजे 51/2. जर तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 1275. लक्षात ठेवा. ओके, जर तुम्हाला विचारलं की 1 पासून ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, तर तुम्ही लिहू शकता 10 गुणिला 11/2 म्हणजेच 55 असे तुम्ही लिहू शकता. ओके, तर तुम्हाला मी अजून एक नवीन हे शिकवतो, गंमत शिकवतो, याच्यामध्ये किंवा ट्रिक शिकवतो. जर तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल किंवा 10 ते 20, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50 इकडे मर्यादा नाही आहे. ओके, जर तुम्हाला 1 ते 10 या संख्यांची बेरीज विचारली असेल तर ती 55 येते. एवढं लक्षात ठेवा. हे तुम्ही पाठ करून ठेवा, हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. ओके, जर तुम्हाला 11 ते 20 या संख्यांची बेरीज विचारली असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहा 155. या 55मध्ये 100 ॲड करायचे, फक्त दुसरं काय करायचे नाही गरज आहे. जर तुम्हाला 21 ते 30 या संख्यांची बेरीज विचारली असेल नैसर्गिक संख्यांची तर डायरेक्ट 255 लिहू शकता तुम्ही. जर तुम्हाला विचारलं असेल 31 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 355. जर तुम्हाला विचारलं असेल 41 ते 50 पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज किती तर तुम्ही लिहू शकता 455. म्हणजेच काय, तुम्हाला मला सांगण्याचा उद्देश काय, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल 1 पासून ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज तर तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढता येऊ शकते 10, 11, 210 डायरेक्ट उत्तर काढता येईल. म्हणजे कसं आहे, तुम्हाला 1 + 2, 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7, 8, 9, 10 असं करण्याची गरज नाही. तुमचा वेळ जाईल. वेळ गेल्यामुळे कसं तुम्हाला ज्या क्वेश्चनला वेळ म्हणजे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे ते राहून जाईल. म्हणजेच काय, जर तुमचं हे पाठ असेल, जास्त पाठ करण्याची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचं 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज 55 आहे. त्याच्या पुढच्या 10 संख्यांची बेरीजमध्ये आपण फक्त 100 ॲड करायचे. म्हणजेच काय, 1 ते 10 55, 10 ते 11 ते 20 155, असं तुम्ही किती अनंतपर्यंत जाऊ शकता. तुम्हाला पाठ करायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवावं लागेल. ओके, तर अशा पद्धतीने आपण नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, नैसर्गिक संख्यावरती येणारे जे प्रश्न असतात परीक्षेत त्याचा अभ्यास आपण इकडे केलेला आहे. ओके, नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या असतात जे की आपण काउंटिंग करतो. आपल्या भरपूर व्यवहारामध्ये लागतात किंवा काही वस्तू मोजण्यासाठी, काही आपण विकत घेतो त्या वस्तू मोजण्यासाठी आपल्याला
नैसर्गिक संख्या लागत असतात. ओके, मला खात्री आहे की तुम्हाला समजलेलं असेल नैसर्गिक संख्या. जरी तुम्हाला समजलेलं नसेल तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता आणि परत तुम्ही लेक्चर स्टॉप करून स्क्रीनशॉट मारून ते तुम्ही सुद्धा अजून एकदा समजून घेऊ शकता. आपण लगेचच दुसरी संख्या घेणार आहोत, पूर्ण संख्या. पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजेच काय? ओके, पूर्ण संख्या म्हणजेच काय? तर पूर्ण संख्या म्हणजेच 0 पासून 0 1 2 3 4 5 पासून ज्या इकडे अनंत, ज्या 0 पासून स्टार्ट होतात त्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. पूर्ण संख्या सुद्धा ऑलवेज धन म्हणजे काय या फॉर्ममध्येच असतात. ओके, तुम्हाला जर क्वेश्चन आला की पूर्ण संख्या सर्वात लहान पूर्ण संख्या कुठली, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 0. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? ओके, सर्वात लहान पूर्ण संख्या तुम्हाला विचारलं असेल तर त्याचं उत्तर 0. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पूर्ण संख्या अपूर्णांक पूर्ण संख्या असतात, पूर्णांक पूर्ण संख्या असतात, ते आपण सेकंड लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने आपलं पूर्ण संख्या सुद्धा संपलेला आहे. आपण लगेचच पुढची संख्या घेणार आहोत आणि ती खूप महत्त्वाची संख्या आहे. त्याच्यावरती आपल्याला हमखास 1 ते 2 क्वेश्चन परीक्षेत विचारले जातात. ती संख्या म्हणजेच समसंख्या. समसंख्येलाच इंग्लिशमध्ये इव्हन नंबर म्हणतात. इव्हन नंबर असे सुद्धा म्हणतात. आता समसंख्या कुठल्या असतात? ओके, समसंख्या कुठल्या असतात ते आपण आज बघणार आहोत. समसंख्या 0 2 4 6 8 10 इकडे. समसंख्यांमध्ये 2 4 6 8 10 या प्रकारच्या संख्या येतात. यांना 2ने भाग जातो, म्हणजे काय 2ने निशेष भाग जातो, त्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. एक करून बघू. समजा 6 घेतला आपण, 6ला जर 2ने भाग दिला, 2 बे 6 म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे. म्हणजेच काय, समसंख्यामध्ये 2ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांना आपण समसंख्या असे म्हणतो. समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते, लक्षात ठेवा. ओके, समसंख्यांची बेरीज ही समसंख्याच असते. हे डिफरन्स 2 संख्याचा असतो, 1 संख्या 2 संख्या डिफरन्स असतो. ओके, तर आपण समसंख्यांवरती कुठले तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ते आज आपण इकडे बघणार आहोत. समसंख्यांवरती कुठले प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात त्याच्यावरती आपण इकडं एक्झाम्पल्स घेणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26 28 30 ह्या आपल्या समसंख्या आहेत. ओके, तर याच्यावरती तुम्हाला कुठल्या टाईपचे प्रश्न परीक्षेत विचारले जातात किंवा कुठले येऊ शकतात त्याच्यावरती आपण सराव करून घेणार आहोत. जर तुम्हाला विचारलं की 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्या किती, तर तुम्हाला लगेच यायला पाहिजे 1 ते 10 पर्यंत समसंख्या किती असतात? 5. म्हणजे कुठल्या? 2 4 6 8 आणि 10 यांना आपण समसंख्या म्हणतो. ओके, 1 ते 10 पासून 1 ते 10 पर्यंतच्या किंवा 1 पासून ते 10 पर्यंतच्या समसंख्या किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 5. जर तुम्हाला विचारलं असेल 1 पासून ते 50 पर्यंत त्याच्या समसंख्या किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 25. म्हणजेच काय, 1 ते 10 पर्यंत 5 असतात, 1 ते 20 पर्यंत 10,
असे करून 1 ते 50 पर्यंत तुमच्या 25 समसंख्या असतात. पण जर तुम्हाला विचारलं 11 पासून ते 50 पर्यंत समसंख्या किती, तर तुम्हाला लगेच सांगता यायला पाहिजे की 11 पासून 50 पर्यंत समसंख्या आहेत 20. हे झालं सोपं क्वेश्चन. ओके. पण तुम्हाला आता मी नवीन क्वेश्चन घेणार आहे, थोडं लक्ष द्या इकडं. जर तुम्हाला विचारलं असेल 1 पासून 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. 1 पासून ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती. तुम्ही करणार 2, 4, 6, 8, 10. किती होणार केल्यावरती 30. जर तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 10, 20, 30, 40, तर तुमचं उत्तर आलं पाहिजे 30, म्हणजे सी आन्सर यायला पाहिजे. आता तुम्ही एक्झाममध्ये तर करत बसणार नाही 1 पासून ते 10 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आहे, असं करत तर बसणार नाही 2, 4, 6, 8, 10. तर तुम्हाला मी एक ट्रिक शिकवतो की 1 पासून ते 10 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती, 11 ते 20 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती, 21 ते 30 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती आपण बघणार आहोत. समजा 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज आपण इकडे लिहून घेऊ. समसंख्यांची बेरीज. ओके. जर तुम्हाला विचारलं असेल तर डायरेक्ट आपण करू 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. ओके. इकडे अनंतपर्यंत आहे. जर तुम्हाला विचारलं असेल कुठलाही क्वेश्चन 1 ते 10 पर्यंत समसंख्यांची बेरीज किती, तर पहिल्या 1 ते 10 मध्ये 5 समसंख्या येतात, त्या 5 संख्यांची बेरीज 30 होते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. जसं तुम्ही लक्षात ठेवलं नैसर्गिक संख्यामध्ये 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती 55 होते, त्याचप्रमाणे 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज जर तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर 30 यायला पाहिजे. ओके. जर तुम्हाला विचारलं 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, याच्यात काय लॉजिक नाही, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 80. म्हणजेच काय, इथं तुमचं 50 ने किती 50 ने इन्क्रीज होत जाते. किती 50 ने इन्क्रीज होत जाते. जर तुम्हाला विचारलं असेल 21 ते 30 मध्ये किंवा 30 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 130. इकडे लक्ष द्या. जर तुम्हाला 31 ते 40 पर्यंत विचारलं तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 180. जर तुम्हाला 41 ते 50 पर्यंत समसंख्यांची बेरीज विचारली असेल तर तुमचं उत्तर यायला पाहिजे 230, किंवा याच्या पुढे तुमचं काही विचारू द्या 100 पर्यंत तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात फक्त एवढंच ठेवायचं तुम्हाला की इथं 50 ॲडिशन असते, म्हणजे याच्या पुढे तुम्हाला किती विचारत 30, 80, 130, 180, 230. म्हणजेच काय, माझं म्हणण्याचा उद्देश काय बघा, जर तुम्हाला कुठल्याही टाईपचा जर क्वेश्चन आला परीक्षेत, एक्झाम्पल आलं, तर तुम्हाला विचारलं 1 ते 20 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती, तर तुमचं उत्तर यायला पाहिजे डायरेक्ट इकडं 110. कसं केलं, हे 30 आणि हे 80 म्हणजेच किती 110. जर तुम्हाला विचारलं 21 ते 40 यातील समसंख्यांची बेरीज किती, तर तुमचं उत्तर डायरेक्ट यायला पाहिजे 310. जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल 1 पासून ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज यातील फरक काढा, तर तुम्हाला ते उत्तर लगेच यायला पाहिजे.
आपण बघितलं होतं 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज 55 आहे आणि 1 ते 10 पर्यंत समसंख्येची बेरीज 30 आहे. म्हणजेच काय, तुमचं उत्तर 25 येईल. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, कुठल्याही टाईपचा क्वेश्चन येऊ द्या, मग ते कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन आला तर तुमचं उत्तर यायला पाहिजेत. आपण नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करतात, समसंख्यांची बेरीज कसं करतात हे तर आपण बघितलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्हाला ते समजलेलं आहे. जर हे तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा गृहीत करतो. ओके, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल की समजा x ही समसंख्या आहे, तर x ची पुढची सम संख्या कोणती. ओके, तर लक्षात ठेवा, जर x ही समसंख्या असेल, तुम्हाला माहिती आहे 2चा डिफरन्स असतो समसंख्येत. म्हणजेच काय, तुमची 1 ची पुढची संख्या असेल x + 2. हे तुमचं उत्तर असणार आहे. ओके ओके, तर मला खात्री आहे की तुम्हाला एक समसंख्या समजलीच असेल. याच्यात काही लॉजिक वगैरे काही लावायची गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचे. मी जे लिहून दिले तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि समजलं नसेल तुम्ही कॉमेंटमध्ये लिहू शकता. ओके, तर आपण आत्तापर्यंत नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या आणि समसंख्या बघितलेल्या आहोत. आता आपण लास्ट म्हणजे ह्या लेक्चरमधली शेवटची संख्या बघणार आहोत, विषम संख्या. यालाच इंग्लिशमध्ये ऑड नंबर असे म्हणतात. म्हणजेच काय, आता विषम संख्या म्हणजे कुठल्या संख्या, 1, 3, 5, 7, 9, इकडे पुढं 11, 13, 15, 17, 19 या संख्या असतात. म्हणजे यासुद्धा अनंतपर्यंत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवायची की विषम संख्या ओळखताना कशा ओळखायच्या. ओके, जर कुठल्याही संख्येच्या एकक स्थानी जर 1, 3, 5, 7 व 9 ह्या संख्या असतील तर ती संख्या विषम संख्या असते. ओके, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही विषम संख्यांची बेरीज, 2 विषम संख्यांची बेरीज ही समसंख्या येत असते. म्हणजेच काय, जर तुम्ही 11 + 13 केलं, ओके, 11 + 13 केलं तर तुमचं उत्तर 24 आलं. म्हणजेच काय, ही समसंख्या असते. विषम प्लस विषम इक्वल टू सम. म्हणजेच काय, जर तुम्ही कुठल्याही विषम संख्यांची बेरीज केली तर तुमचे जे येणारं उत्तर हे समसंख्येत असतं. ओके, तर याच्यावरती सुद्धा कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला परीक्षेत विचारले जातात ते आपण बघून घेऊ. तुम्हाला कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारतात ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला विचारलं जातं 1 पासून ते 20 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, असे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. तर करायचं काय, तुम्हाला माहिती आहे 1 पासून ते 10 पर्यंतच्या विषम संख्या 5 असतात. जर तुमच्या 5 समसंख्या असतील तर 5 तुमच्या राहिलेल्या विषम संख्या असतील. जर तुमच्या 1 पासून तर 20 पर्यंत म्हणजेच काय, समसंख्या 10 असतील आणि विषम संख्या सुद्धा 10 असतील. ओके, आता तुम्ही काय करणार, जर तुम्हाला क्वेश्चन विचारलं आहे 1 पासून ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती, मग तुम्ही करणार
1 3 5 7 9, इकडे 11 13 15 17 19 यांच्या दोघांची बेरीज केल्यानंतर जे तुमचं उत्तर येईल ते तुमचं याचं उत्तर निघणार आहे. पण याच्यात तुमचा वेळ गेला म्हणजेच काय तुमचा टाईम लॉस झाला. तर सोप्या पद्धतीने अजून कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला मी इकडे सांगतो. इकडे लक्ष द्या. जर तुम्हाला 1 ते 10 विषम संख्यांची बेरीज, ओके, जर तुम्हाला 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज विचारली तर ती तुमची यायला पाहिजे 25. म्हणजेच काय, तुमच्या नैसर्गिक संख्यांची 1 ते 10 पर्यंतची बेरीज येते 55, ओके, समसंख्याची बेरीज येते 30, तर तुमची विषम संख्यांची बेरीज यायला पाहिजे 25. म्हणजेच काय, 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज तुमची 55 असेल. त्याला मायनस करू आपण समसंख्या 1 ते 10 पर्यंत 30 त्यांचं आन्सर असतं. जर 55 मधून जर 30 मायनस केले तर तुमचं उत्तर हे 25 येतं. म्हणजेच काय, तुमच्या लक्षात आलं असेल की 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज ही 25 आहे. ओके, याच्यात सुद्धा जर आपण मागं बघितलं होतं की 50-50 ॲडिशन होत जाते, तोच प्रकार आहे इकडे. फक्त इकडे लक्षात द्या, जर तुमच्या 11 ते 20 पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज जर विचारली असेल तर तुमचं इकडे 75 येणार. तुम्ही करून बघू शकता. म्हणजेच काय, इथं ॲडिशन झाले 50चं. ओके, जर तुम्हाला 21 ते 30 विचारलं असेल तर तुमचं इकडे 125 येणार. 31 ते 40 विचारलं असेल तर 175 येणार. ओके, 41 ते 50 विचारलं असेल तर इकडे तुमचं 225 येईल. म्हणजेच काय, सांगण्याचा उद्देश माझा एकच आहे की तुम्ही लक्षात ठेवा. फक्त तुम्हाला कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तुम्हाला जर विचारलं 1 ते 20 पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज किती, तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर येणार 100. 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, तर तुम्ही डायरेक्ट काढू शकता. हे 100, 200, 300, 400, 500, 600, 625, डायरेक्ट 625 उत्तर तुम्ही काढू शकता 1 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. किंवा तुम्हाला विचारलं असेल 11 ते 30 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती, तर तुम्ही दोघांचे ॲडिशन करून घ्या. 125 + 75 म्हणजे किती, 200. 200 हे त्यांचं उत्तर राहील. मग तर कुठल्याही संख्या विचारू द्या. ओके, तर आपण एक अजून काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. जर तुम्हाला विचारलं असेल की 10वी विषम संख्या कुठली, 10वी विषम संख्या कुठली, कोणती, तर आपला एक फॉर्म्युला आहे 2 गुणिला n - 1. म्हणजे n म्हणजे काय, किती संख्या आहे. म्हणजेच काय, आपण जर फॉर्म्युल्यात लिहिली 2 गुणिला 10 - 1 म्हणजेच किती, 10 दुने 20 - 1, हे उत्तर निघालं 19. तर 10वी विषम संख्या ही तुमची 19 आहे. जर तुम्हाला विचारलं असेल इकडं 145वी विषम संख्या कोणती, तर तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये टाकू शकता 2 गुणिला 145 - 1 म्हणजेच काय, 290 - 1, तुमचं उत्तर निघेल 289. अशा पद्धतीने तुम्ही ते सॉल्व करू शकता. आणि मला खात्री आहे की तुम्हाला एक कळलं असेल. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्यांवरती असल्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जात असतात. तर आपण आता काय करणार आहोत लक्षात ठेवा. एक तुम्हाला चार्ट लिहून देतो मी. नैसर्गिक संख्यांची बेरीज
बेरीज, इकडे लिहू आपण सम संख्यांची बेरीज, इकडे लिहू विषम संख्यांची बेरीज. ओके, आपण चार्ट तयार करू. ओके, जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. इकडे सुद्धा आपण 1 ते 10 घेऊ, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. इकडे सुद्धा आपण 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31 ते 40, 41 ते 50. ओके, आपण यांची लिहून घेणार आहोत की कुठले कुठले यांचे येतात. 1 ते 10 पर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज 55 असते. 1 ते 11 ते 20 मध्ये 155, 21 ते 30 मध्ये 255, इकडे 355, इकडे 455. इकडे सम संख्याची बेरीज 1 ते 10, 30, 80, 130, 180, 230. इकडे जर बघायला घेतलं विषम संख्यांची 25, 75, 125, 175, 225. अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन होत्या परीक्षेत. जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आणि 1 ते 10 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किंवा सम संख्याची बेरीज याच्यातला डिफरन्स किती आहे तर तुम्हाला लगेच काढता येईल. जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 40 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती व 1 ते 40 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती यातील फरक काय हे तुम्हाला करता येईल. जर तुम्हाला विचारलं असेल 1 ते 20 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज व 1 ते 20 पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज या दोघांची मिळून एकूण बेरीज किती ते उत्तर तुम्हाला काढता येईल. म्हणजेच काय, सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्यावरती कुठल्याही प्रकारचे जर प्रश्न विचारले जातील तर तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व करता येतील. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ओके, तुम्ही ह्याचा आपण स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता तुम्हाला लक्षात राहण्यासाठी. तुम्ही फक्त लक्षात ठेवा की कशा आपण इकडे कसं लिहिलं आहे, फक्त तेवढं लक्षात ठेवा. काय केलं आहे, इकडे ॲडिशन केली आपण 100ची. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्ही कधी परीक्षेला जात जाता बघू शकता आणि तुम्हाला जर नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्येवरती कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याचे तुम्ही अचूक उत्तर काढू शकता आणि मार्क्स मिळवू शकता. ओके, तर मला खात्री आहे तुम्हाला आपला जो संख्या व संख्यांचे प्रकार यातील जो फर्स्ट पार्ट म्हणजे आपण पहिला लेसन याच्यावरती घेतलेला आहे तो तुम्हाला परिपूर्ण समजला असेल याची मी खात्री करतो. आणि येणारं जे पुढचं लेक्चर आहे म्हणजेच काय, संख्या व संख्येचे प्रकार 2, याच्यामध्ये आपण जोड संख्या, जोडमूळ संख्या कुठल्या आहेत, मूळ संख्या कुठल्या आहेत, परिमेय संख्या कुठल्या आहेत, त्रिकोणी संख्या कुठल्या आहेत हे बघणार आहोत. आणि शेवटच्या लेक्चर्समध्ये थर्ड जो पार्ट असणार याच्यामध्ये आपण बघणार आहोत दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि रोमन चिन्हे कुठले कुठले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे एक्झाम्पल्स येतात. तर मित्रांनो, जर तुम्हाला आपला लेक्चर खूपच छान वाटला असेल तर तुम्ही लाईक करा. जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मित्रांना सुद्धा शेअर करा. आणि जर तुम्ही आत्ता जर नवीन जॉईन झालेला असेल तर तुम्ही आपल्या स्टडी टाईम चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट मी आज करतो इथं. ज्याच पद्धतीने आपण इकडं गणित हा विषय सुरू केलेला आहे आपल्या स्टडी टाईम चॅनलमध्ये, त्याच प्रकारे आपण एक नवीन लेसनसुद्धा घेऊन येणार आहोत काही दिवसामध्येच. तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. आपण बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा लेक्चर स्टार्ट करणार आहोत. परीक्षेत कुठल्या कुठल्या टाईपचे
क्वेश्चन विचारतात त्याच्यावरती आपण कुठले कुठले लेसन आपण घेणार आहोत. 1 बाय 1 आपण लेसन घेऊच जाऊ आणि तुम्हाला सुद्धा समजायला सोपं पडेल असे आपण एक्झाम्पल इकडे घेणार. तुमच्या काही क्वेरीज असतील त्या आपण इकडे सॉल्व करून घेऊ. तर मित्रांनो, मी तुमची आता रजा घेतो. पुन्हा भेटूया सेकंड लेक्चरमध्ये संख्या व संख्यांचे प्रकार 2 मध्ये. तोपर्यंत मी शास्त्री सर तुमची रजा घेतो आणि लेक्चर थांबवतो. थँक्यू.